हे गाईज वेलकम टू अवर न्यू व्लॉग. आणि आजचा व्लॉग जो आहे तो पार्ट 3 असणार आहे आपला. आणि कोकणमध्ये आपण लगभग 4 दिवस राहिलेलो आहोत. सो आजचा व्लॉग बेसिकली फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला समजलं असेल की कुठे चाललो आहे. तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो की आज आपण चाललो आहे फॅमिलीसोबत गुहागर बीचला. माझे शब्द पंबल होत आहेत. सो अस्मी तू सांग. आपण गोवागर बीचला जाणार आहोत आणि तिथे खूप जास्त मजा येणार आहे. व्लॉग एंड पर्यंत बघायचं आहे हा, मध्येच सोडून जायचं नाही. नाहीतर मारी. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ब्लॉग बघता बघता विसराल तेच, कारण की आम्ही एवढी मजा करणार आहे काय. हो. तर चला चालू करूया आजच्या व्लॉगला. काही टाइम न घालवता लेट्स गो. आणि अस्मीला पार्टनर भेटलाय. अस्मी तुझा मस्ती पार्टनर भेटला ना तुला. बघा याची मस्ती बघा. आणि गाईज पेट्रोलची डिझेलची वांदे होते. फायनली डिझेल भेटला आपल्याला. चला एक टेन्शन गेला आपला. सो मित्रांनो फायनली आपण गुहागर बीचवरती आलेलो आहोत. आणि माझ्या मागे बघा झाडं आणि ते मस्त वाटत बघायला. इथे फोटोशूट चांगला होऊ शकतो. आणि आता मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने व्ह्यू दाखवतो. मी सुद्धा फर्स्ट टाइम आलो आहे कोकणात राहून सुद्धा. सो बघा तुम्ही हा व्ह्यू बघा. आणि गाईज हा व्ह्यू बघा, अप्रतिम असं दृश्य. ह्याचं काय करायचं बंटू? ह्याला चड्डी काढायची. चड्डी काढ. हे चड्डी काढ. काढायची चड्डी काढ. ह्याला काढ 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 काढ. चड्डी काढ. काढ काढ. मग बसायचं. मग बसायचं. आणि मित्रांनो हा व्ह्यू बघा. वाव. आणि एवढं काही पब्लिक नाही इथे असं, म्हणजे क्राऊडेड जास्त. आणि क्लीन थोडंफार मुंबईपेक्षा तर क्लीन आहे एकदम व्यवस्थित. आणि पण तो आपल्यासोबत उज्जैनला पण होता. उज्जैनच्या ब्लॉगमध्ये तुम्ही याला बघितलं तर हे उलटवरती बसायचं आहे का? हा काय त्या लाट मारतो चालेल ना. चला आता पाण्यात जाऊया. चला फ्रेंड्स, मी तुम्हाला ह्या अँगलने POV शॉट्स देतो थोडेसे. सो तुम्ही ते POV शॉट्स एन्जॉय करा. आता बघूया कसे येतात ह्याच्याने, म्हणजे स्टेबिलिटी वगैरे आहे का व्यवस्थित. मी पण फर्स्ट सेकंड टाइम यूज करतोय. सो बघूया. चला कचरा तर केलं आहे पण आता बघूया कसं काय ते. हा बघा मी फर्स्ट टाइम आलो आहे आणि इथे थोडाफार कचरा तर आहेच. तू इथे येऊन गेलाय कुठे तिकडे? हा काय, पण छान आहे. म्हणजे तेवढं पण असं घाण नाही, क्लीन आहे. म्हणजे मुंबईसारखा तरी नाही आहे. शेवटी कोकण ते कोकण बघा. गाईज ह्याचं काय करायचं मला कमेंटमध्ये सांगा. कुठे कुठे चाललंय? बी नाही. बघा दिसतोय का तुम्हाला? ते मस्ती चालू आली. आणि हा काही अशा प्रकारे POV शॉट्स आहे. आणि इथे दोघं जण खेळत आहेत. आपली फॅमिली आता येणार आहे थोड्या वेळात. आणि तिकडे सुद्धा पब्लिक गेलेली आहे. आणि हे बघा अशा या ठिकाणी पूर्ण आता तिकडनं आपली माणसं येत आहेत. सो बघूया. मी सुद्धा फर्स्ट टाइम ट्राय करतो हा शॉट. काय आयडिया नाही कसा याचा आउटकम येईल. अरे वा, इथे काहीतरी हे वाटतंय रे पायांना. कुठे गेले? बीज लाट आली. 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 आली आली आली. गेली 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 गेली. आणि गाईज ही बघा आपली बाकीची पब्लिक. हा बघा पियुष
आणि आपली पब्लिक तिकडे पुढे. ते भाई मजा करतायत आणि आम्ही दोघं बाहेर सुखी असणार आहोत, एकदम ड्राय. पियुष कसं वाटतंय भाऊ तुला? रिग्रेट होतंय का कपडे नाही आणल्याचे? नाही असं वाटतं की म्हणजे कपडे घेऊन आलो मी, कसं तरी वाटतंय मला. भिजायची इच्छा होते ना. माझ्या आहेत पण गाडीत आहेत आणि मम्मीच्या बॅगेत आहेत. काय काय आहे शॉर्ट्स आणि टी शर्ट. तुझ्या कपड्यात मी चान्स करतो. तर भावा हे तुझी जिम्मेदारी आहे, गाडीत ठेव. पगार 2 मिनिटं पगार कपडे. हे लोक गेले गाडी चालवायला मित्रांनो. हे बघा अस्मी आणि बंटू गेला गाडी चालवायला. आता ते येतील परत तेव्हा भेटतो. मित्रांनो आता थोडंफार एन्जॉय मस्ती सगळं झालेलं आहे लहानपणाची आणि आता आपण चाललो थोडंसं खाऊ खायला, म्हणजे खाऊ घ्यायला आहे लोकांसाठी. तर चला आता बघूया. आणि काही नाही बॉल पण पाहिजे तर हां शेल्स भेटतील. आता आपण बॉल घेऊया आणि थोडंसं घरातून आपण आणलंय खुराक तो पण खाऊया मित्रांनो. चला मित्रांनो आता आपली एन्जॉयमेंट सगळी झालेली आहे पूर्ण. एक ग्लास बदाम शेक तो बनत आहे. माय फेवरेट पर्सनल फेवरेट बदाम शेक. एन्जॉय. हा बघा कार्टून आणि इकडे टीज ब्रेक. घेऊया ना. अय चष्मा दे माझा, चष्मा दे माझा. मित्रांनो आजचा फायनल डे आहे कोकणामध्ये आणि कालचे जे तुम्ही क्लिप्स बघितलं बीचवरचे खूप एन्जॉय केले आहे पोरांनी. आणि आता मी ऑलरेडी अर्ध्या तासात आलेलो आहोत. आम्ही रिटर्न मुंबईला येतो आहे आणि त्या दरम्यान आम्ही थोडेसे ड्रिंक्स घेतलेत गाडीमध्ये रिफ्रेश होण्यासाठी. आणि रस्त्यामध्ये आम्हाला जो व्ह्यू लागला हॉटेलच्या बाजूला तो तुम्ही एकदा चेकआउट करा. आणि हा व्ह्यू पावसाळ्यात एवढा भारी वाटत असेल ना, तुम्ही विचार करा आणि हा व्ह्यू बघा. हा बघा हे हॉटेलच्या बॅक साईडला असा व्ह्यू आहे. ही पूर्ण लेक आहे मोठी आणि त्या साईडला सुद्धा डोंगर आणि एकदम अप्रतिम असा दृश्य. वाव. मी वाट पाहतोय की कोकणामध्ये एक ट्रिप पावसाळ्यात व्हावी आपली. सो बघूया कधी आपली ट्रिप होईल. आणि मित्रांनी मी प्लॅन तर केलेत पण बघूया कसं काय कधी सक्सेस होतोय. ती बघा आपली गाडी तिकडे उभी आहे आणि गाडीमध्ये मम्मी झोपलेली आहे. तर चला मुंबईला. चला मित्रांनो मी आता मुंबईला आलेलो आहे आणि आपल्या छोटूला जरा भेटतो. मी हाय करा छोटूला. छोटू हाय कर. सो गाईज हे इग्नोर करा जरा छोटू जरा इग्नोर करा. हां तर फायनली आपली कोकण ट्रिप संपलेली आहे आणि मी आता मुंबईला आलेलो आहे. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि कोकणची जे छोटे छोटे सिरीज आहेत ते तुम्हाला आवडले असतील. माझे डेली ब्लॉग्स म्हणा किंवा काही म्हणा नक्कीच तुम्हाला आवडले असेल. आणि जर आवडले असतील तर सबस्क्राईब करा चॅनलला. अजून खूप सारे ब्लॉग्स येणार आहेत पुढे, बरेचसे ट्रिप्स असणार आहेत. सो असे ब्लॉग्स येत राहतील आणि तुम्हाला एंटरटेन करत राहील. सो चला भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तब तक के लिए काळजी घ्या. सगळ्यांनी व्यवस्थित राहा आणि एन्जॉय करा लाईफ. बाय. लव यू.